अतिशय स्वच्छ वारी आहे, सुरक्षित वारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की वारकरीसुद्धा सगळे सुखावलेले आहेत, खुश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 2 निर्णय महत्त्वाचे घेतले होते की VIP दर्शन असल्याने नो व्हेकल झोन. काय त्याचा किती फायदा झाला? खूप मोठा फायदा आहे. तुम्ही सांगतायत की VIP दर्शन बंद केल्यामुळे या ठिकाणी जवळपास 4 ते 5 तास जवळपास लवकर वारीकऱ्यांचं दर्शन या ठिकाणी झालं, पांडुरंगाचं पददर्शन झालं, मुखदर्शन झालं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं सर्व वारकरी खुश आहेत, आनंदित आहेत आणि आम्हालाही आनंद या गोष्टीचा की आम्ही कमीत कमी त्रासामध्ये वारकऱ्यांना या ठिकाणी दर्शन देऊ शकलो. चांगली रचना सगळी पोलीस प्रशासन असेल, इथलं प्रशासन असेल, सर्वांनी, जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री आमचे, सर्वांनी या ठिकाणी चांगलं नियोजन केलं. काल दोन्ही बंधू तर एकत्र आलेले आहेत. काल त्यांनी काल फडणवीसांवर टीका देखील केली. अनाजी पंत अशी त्यांनी टीका केली उद्धव ठाकरेंनी. त्यांना काय टीका करण्याशिवाय काय त्याचं काही अस्तित्वच राहिलेलं नाही. शेवटी धडपड त्यांची आता चाललेली महापालिकेसाठी, पण महापालिकेमध्ये त्यांना कुठेही थारा देणार नाही लोक. सगळ्यांना माहिती आहे उगाच मराठीचा मुद्दा, हिंदीचा मुद्दा, काहीतरी मुद्दे समोर आणायचे निवडणुका बघून. खरं म्हणजे सगळी चूक त्यांची आहे, सर्व निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. तरीसुद्धा केविलवाणा प्रयत्न मी असं त्याला म्हणेल की हा त्याचा आता शेवटचा चाललेला आहे. काय विठ्ठलाला काय सगळं करणार? काय करणार? विठ्ठलाने आम्हाला सगळं दिलेलं आहे. केंद्रामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, देशाची घोडदौड जोरात चाललेली आहे, विकासाच्या दृष्टीने तो पुढे जातोय. राज्यामध्ये देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री झालेत आणि अभूतपूर्व यश, म्हणजे मला वाटतं की कधी नव्हतं आजपर्यंत इतिहासामध्ये एवढं मोठं यश हे आता आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. बस बाबा बळीराजाला सुखी राहू दे, चांगला पाऊस पडू दे, सुगीचे दिवस येऊ दे, हीच आमची मागणी. काल उद्धव ठाकरे म्हणतात की राज ठाकरे म्हणतात की अडवाणी देखील इंग्रजी शाळेमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर आता शंका घ्यायची का? मला वाटतं आता मी सांगतो की नाचता येणं अंगण वाकडं जो प्रकार आहे हा तसा त्याचा झालेला आहे. कोण कुठे शिकलं, कोण काय शिकलं, कोण काय नाही शिकलं. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. आपल्याला कल्पना आहे, सगळे पेपर आपल्या समोर आहेत. कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला, समिती त्यांनी डॉक्टर माशेलकरच्या अध्यक्षांनी नेमली, त्यांनीच त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. पण मला वाटतं ते कुठे काही वाचत नव्हते, काही बघतही नव्हते. तर न वाचता न बघता तुम्ही हिंदी सक्तीची केली आणि आता आमच्या नावाने बोंबा मारतात, म्हणजे मला ते कळतच नाही. तुम्ही कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या प्रोसिडिंग दाखवतो, कॅबिनेटचं ते मिनिट्स दाखवतो, कोणी सह्या केल्या आहेत. त्यांनी तर हिंदी सक्तीची केली होती. आम्ही तरी म्हटलं की बाबा हे ऑप्शनल ठेवू देवेंद्रजीने आता GR काढताना, पण त्यांनी सक्तीची केलेली होती. मग त्यावेळेला ते झोपलेले होते का? आणि आता आम्ही GR काढला तर एवढा बोंबा चाललेल्या आहेत. त्या फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून BMCच्या हा त्यांचा एक शेवटचा प्रयत्न चाललेला आहे. संजय राऊत म्हणतात जर GR काढला असेल तर तुम्ही समोर आणून जाळा म्हणतात. जर उद्धव ठाकरेंनी तसा GR काढला असेल तर तुम्ही रस्त्यावर आणून जाळा असं देखील संजय राऊत म्हणतात. कशाला? तुम्ही जाळा ना, तुमच्या सह्या आहे त्याच्यावर. आणि आम्ही पुन्हा सांगतो की त्रिभाषा सूत्रसिद्धाता आहेत, त्यामुळे कोणती भाषा ऑप्शन घ्यायची, कोणती कंपल्सरी. मराठी कंपल्सरी आमच्याकडे मराठी ही कंपल्सरी केलेली आहे, सक्तीची आहेत आमच्याकडे ती भाषा, ती आपलीच आहे. आणि त्याबरोबर हिंदी भाषा ही आम्ही ऑप्शनल केलेली आहे इंग्रजीनंतर. कोणाला जो ज्या राज्यातला असेल त्याला ती भाषा शिकायची तर शिकू शकतो, साधं गणित आहे. पण विनाकारण आता फक्त निवडणुकासमोर आपल्याला आता कुठे थारा राहिलेला नाही, आपल्या मागे कोणी राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांची आता शेवटची धडपड चाललेली आहे ती BMCसाठी. उद्योगपती केड्याने देखील वक्तव्य केलं की मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला काय करायचं करा. त्यावर नंतर त्यांचं ऑफिस देखील काल फोडण्यात आलं. कसं बघताय? आता काय ते आता आम्ही सांगितलं की आता हा ज्याचा त्याचा इच्छित प्रश्न आहे, पण आमच्याकडे मराठी ही कंपल्सरी आहे. या राज्यामध्ये मराठीशिवाय मला पर्याय नाही. आमची भाषा ही मराठी आहे, महाराष्ट्राची, ती कंपल्सरीच आहे. पहिली भाषा आमची तीच आहे. त्यानंतर आम्ही ऑप्शन दिलेले आहेत. केड्याच्या विरोधात आपण काय आंदोलन करणार का, काय स्टेटमेंट देणार का? मी मराठीच्या बाबतीत बोलताय. नाही, त्यांनी असं म्हणताच कामा नये की मी मराठी शिकणार नाही म्हणून. मराठी शिकलंच पाहिजे या राज्यात. मराठीला प्रायोरिटी आहेच आमच्याकडे. इंग्रजी माध्यमात सुद्धा आम्ही मराठी कंपल्सरीच केलेली आहे. मराठीला ऑप्शन नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये हा विषय आहे. काल जे त्यांचं ऑफिस फोडलं त्याचं समर्थन करता का तुम्ही? नाही, मी समर्थन करण्याचं न करण्याचा हा विषय नाही आहे, पण आमची मराठीला प्रायोरिटी आहे. मराठी आमची भाषा आहेच. कॅमेरामन सुशांत सर, रवी लवेकर, TV9 मराठी.